राजहंस त्यांच्याच पिल्लांसोबत असं करतील मला तर काय वाटलं नव्हतं भाऊ. तर रामकृष्णारी मंडळी सकाळी सकाळी राजहंसने त्यांच्या पिल्लांना पोहायला नेलं होतं, पण विषयात झालं की ते हौदात उतरले बरं का पिल्लं. पण ते राजहंस जेव्हा बाहेर आले ना त्यांना पिल्लांना बाहेरच निघता येईना भाऊ. जसं बसत एक पिल्लू बाहेर आलं होतं, नंतर मी जाऊन त्या दुसऱ्याला पण बाहेर काढलं. आज आपल्याला आहे ना आपल्या बांधाचे सगळे लाकडं काढून घ्यायचे होते बरं का, कारण की आपल्याला सरपणाला सुद्धा लागते गॅसची बंदी तुम्हाला माहिती. आज आहे ना आपल्याला एक लय मोठं काम आलं होतं. आपल्या बांधाचे जे वाळलेले लाकडं होते ना आपल्याला ते सगळे काढून एक खडी ठेवायचे होते सरपणासाठी. आता तुम्हाला माहिती की भाऊ गॅसचे कसे वांदे झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सरपणाचा आधीच सोय करून ठेवा लागेल. ऐन वेळेला पळापळी नको भाऊ. आणि त्याच्या मागचं एक कारण असं पण होतं की बाबा आपल्याला आहे ना माती पडणार होती वावरात, ती पण आता पूर्णपणे झालेली. त्याच्यामुळे रस्ता जो मोठा केला होता ना आपण तो आपल्याला परत संसारखा करायचा होता. लाकडं वाहून झाल्यावर शेळ्यांचा आणि गौरीचा चारा तयार केला. गौरीला आणि शेळ्यांना टाकला. गौरीचा चारा तर सगळा कोंबडीने पसरूनच टाकलाय भाऊ. नंतर मम्मी मी गेलो होतो बाजारात. बाप रे बाप, इतकं डोक्यातून घाम आणि वाफा निघत होत्या ना, इतकं जबरदस्त ऊन पडायला लागलंय. पण जेव्हा आम्ही घरी आलो तर बघतोय मातीचे डंपर पण चालू झाले होते. आता एक दोन आलेत बरं का, उद्या कदाचित ते पसरून पण देते. मग मम्मी म्हणली की चला आता आपण आहे ना कोथंबीरकडे एक चक्कर मारून येऊ. मग तिकडे आलो होतो. कोथंबीर तर चांगली आली बरं का, पण लवकरच घरी जावं लागेल कारण की शेळ्या आरडायला लागत्या. त्यांना आहे ना सुबाबळीचा पाला आणावा लागणार आहे. चला घेऊ तोडून आणि टाकू शेळ्यांना आता.